असं झालंय म्हणून असं होणार आहे हा तर्कसंगत लावणं हे अत्यंत चुकीचं आहे. ते झाल्यानं फंड्स येणार आहेत. प्राधिकरणाला विशेष दर्जा प्राप्त नव्हता, विशेष दर्जा झाल्यानं आपल्याला त्या प्राधिकरणाला फंड्स येणार आहेत. नाही त्या प्राधिकरणाला या क्षणाला काही अर्थ नाही, 1 रुपयाचा निधी नाही. त्यातनं गोळा झालेल्या टॅक्सवर तिथला पगार भागला जातो. तुम्ही मिटिंगला गेलाय का नाही माहित नाही. प्राधिकरणाच्या पदसिद्ध तुम्ही सदस्य आहे आणि आयुक्त सुद्धा पदसिद्ध सदस्य आहे. पण या सगळ्या परिस्थितीचा जर अंदाज घेतला तर कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे या विषयाला आमची मान्यता आहे. पण काही शब्दरचना जर बदलली तर आमची मान्यता आहे. शब्दरचना बदलली नाही तर कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी आम्ही स्वतंत्र प्रयत्न करू. आणि म्हणून लाटकर साहेबांना माझी विनंती आहे की आपल्याला हद्दवाढ करायची आहे ना तर हे सभागृह मिळून आपण त्याच्यामध्ये पण राज्य सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन, ते काही भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आंदोलन नाही. पण यापूर्वीच्या काळामध्ये ज्यांची सरकार होती त्यांनी का केलं नाही यासाठी ही स्वतंत्र झाल्यापासून कुणाची सत्ता होती त्यात आम्ही सत्तेत सहभागी होतो, आम्हालाही माहित आहे. आणि त्याही लोकांना या ठिकाणी बोलवलं पाहिजे. म्हणून विरोधी पक्ष नेत्यांचा दिलेल्या स्थगन प्रस्तावाचा आदर करू आणि ही सभा दिवसभरासाठी न तहकूब करता 5 मिनिटांसाठी तहकूब करूया. आणि याच्यामध्ये नाटकर साहेबांच्याकडून त्या वाक्यरचनेमधला थोडा बदल महापौर साहेब आपण करूया आणि आपण मांडूया.